आता बघा आपला मराठी माणूस काय म्हणतो की आम्ही उद्योगधंदा कोणता करावा, व्यापार कोणता करावा, बिझनेस कोणता करावा. कारण की ना आम्ही जर बिझनेस करायला गेलो तर सगळे बिझनेस गुजराती लोक करतायत, अजून बिहारी लोक करतायत, सगळे लोक काही ना काय करतात. मग आम्हाला शिल्लक काहीच राहत नाही. मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे, तुम्ही जिममध्ये जाता ना, जिममध्ये तो एक बिझनेसच आहे ना. तिथं फक्त तुम्हाला ट्रेनर काय सांगतो, सुबह जल्दी उठो, ऐसी सांस लो, वैसी सांस लो, ऐसा हात करो, ऐसा पैर करो, असंच शिकवतो ना. तरी तो 4 कोटीचा टर्नओव्हर करू शकतो. मग तुम्ही मराठी माणूस असूनच का बरं करू शकत नाही? तो बाहेरचा येऊन जर आपल्याला व्यायाम शिकून 4 कोटीचा टर्नओव्हर करू शकतो तर आपला माणूसच का बरं करत नाही? तुम्हाला सांगू का, आपल्या म्हणजे रोजचं कितीतरी असे तरुण मुलं मुली आहेत की कित्येक जणांचे फोन चालू एकमेकाला असतात की आपल्याला नोकरी नाही, आपण व्यवसाय तरी कोणता करायचा, सगळे बाहेरचेच करतात, मग आपल्या शिल्लक कोणतंच राहत नाही. तर मग त्याला एकच सांगायचं आहे, आपण चुरमुऱ्याचा तरी धंदा केला ना, चुरमुऱ्याचा, तरी त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 6-7 कोटीचा टर्नओव्हर करू शकतो. तुम्ही चुरमुऱ्याला फुलक्यात नका घेऊ, कारण की चुरमुर जेवढं हलकं दिसतंय ना तेवढं पैशाच्या वजनाने भरपूर भारी आहे. आणि आता होलसेलमध्ये समजा तुम्ही चुरमुऱ्याच्या जर लाह्या करून विकल्या तर 70 कोटीचा टर्नओव्हर होऊ शकतो. म्हणून मराठी माणसाने कधी हरायचं नाही. आणि भांडवल, माझ्याकडे भांडवल नाही हा विषय काढायचाच नाही. तुम्ही 4 आण्यापासून ते 10 रुपयापर्यंत, 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत आणि 1 लाखापासून 1 करोडापर्यंत बिझनेस जर करायचा असेल ना तर तुम्हाला 1 रुपयापासून सुरुवात करू लागणार आहे. म्हणून मराठी माणसाने कधीही माझ्याकडे भांडवल नाही आणि मी बिझनेस कोणता करू हा विषय कुठंच मांडायचा नाही. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, नक्की कमेंट, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.